माझे नाव इरफान अख्तर शेख. मी इयत्ता 6वी शिकतो. आज आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्ती आल्यावर आपण काय केले पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत. आपत्ती हे 2 प्रकारचे असतात, एक नैसर्गिक आणि दुसरी मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्ती 4 आहेत: भूकंप, महापूर, वणवा, वादळ. भूकंप येण्याची कारणे. आपण मोठी धरणे बांधतो, त्यामुळेही भूकंप येतात आणि मोठ्या बिल्डिंग्स बांधल्यामुळे, जंगल नष्ट केल्यामुळे भूकंप होतात. भूकंप झाल्यावर आपल्या परिसरात परिणाम काय होतो? भूकंप झाल्यावर खूप नुकसान होते. बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग इत्यादी सर्व उद्ध्वस्त होतात. नद्यांचे प्रवाह बदलतात. दुसरी आपत्ती आहे महापूर. महापूर ही जगात दरवर्षी येणारी आपत्ती आहे. महापुरामध्ये कोणता परिणाम होतो? मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, पिकाचे अमाप नुकसान होते आणि यामुळे लोकांचे आरोग्य, स्वच्छता यामुळे रोगांचा प्रसार जास्त होतो आणि लोकांची आरोग्य क्षमता खालावते. तिसरी आपत्ती आहे वादळे. हवेत निर्माण होणारे कमी जास्त दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणारा बदल यामुळेच वादळे निर्माण होतात. वारे वेगाने वाहू लागले की वादळे निर्माण होतात. वादळाचे परिणाम. वादळग्रस्त प्रदेशात खूप नुकसान होते. माल, दुकान आणि घरांचे खूप नुकसान होते, जसे की पत्रे उडून जातात. यामुळे खूप लोकांचे घरेही उद्ध्वस्त होतात. वीज पुरवठा खंडित होतो. झाडे पडतात. यामुळेच वादळे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. चौथी आपत्ती आहे वणवा. वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेश याच्यात अनियंत्रित आग लागणे. आग पसरण्याचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती आणि सगळ्यांची प्रचंड नुकसान होते. हवा प्रदूषित होते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती येण्याच्या आधी आपण त्याचे नियोजन करणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था 2005 मध्ये स्थापन करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन संपर्कासाठी पोलीससाठी 100 व अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108 हे क्रमांकावर आपण फोन केले पाहिजे. उपाययोजना. मानव निर्मिती व नैसर्गिक आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास घ्यायची दक्षता. आपण रेडिओ आणि टीव्ही वरील बातमी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. www.imd.gov.in ही वेबसाईट वापरत राहावी. ढगफुटी आणि पूर येत असेल तर डोंगर खचणे किंवा दरड कोसळणे ह्या घटना होऊ शकतात. नदीला पूर आला असता उंचावर थांबावे. नदीच्या प्रवाहात उतरू नये किंवा पोहू नये. काही ठिकाणी अशीच आपत्ती आल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि तेथे खूप आर्थिकही नुकसान झाले. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. दिनांक 30 सप्टेंबर 1993. ठिकाण किल्लारी, लातूर जिल्हा, महाराष्ट्र. आपत्तीचे स्वरूप तीव्र भूकंप, हानी हजारो लोकांचा मृत्यू, खूप आर्थिक नुकसान. दिनांक 26 जुलै 2005. ठिकाण मुंबई व उपनगरे. आपत्तीचे स्वरूप अतिवृष्टी, हजारोंचा बळी. दिनांक 30 जुलै 2014. ठिकाण माळीणगाव, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. आपत्तीचे स्वरूप दरड कोसळली, हानी संपूर्ण गाव उद्ध्वस्त. नोव्हेंबर 2015.
ठिकाण चेन्नई, तामिळनाडू आपत्तीचे स्वरूप अतिवृष्टी, हानी, अनेक रोगांचा मृत्युमुखी. आपण नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपल्याला ते टाळणे शक्य नसते, पण त्या आपत्तींना घाबरून न जाता त्यांना तोंड देणे गरजेचे ठरते. धन्यवाद.